आपली डिश आहे डांगर आणि भाकरी. ही भाकरी आहे ना मित्रांनो, याच्यामध्ये ना मल्टीग्रेन्स भाकरी बोलू शकता याला, कारण याच्यामध्ये आपण 5 प्रकारचे धान्य टाकलेले आहेत. ओके, एक आहे तुमचं सोयाबीन, दुसरं आहे नाचणी, ज्वारी, बाजरी आणि तांदूळ, असे 5 याच्यात कडधान्य बोलू शकतो तुम्ही टाकलेले आहेत. ओके, आणि त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला गरम पाणी करून टाकायचं, जेणेकरून त्याची जरा थोडीशी स्मूथनेस येईल भाकरीला. सोयाबीन आणि बाजरी हे थोडी कमी घ्यायचं आहे तुम्हाला, आणि बाकीचं तुम्हाला 1-1 किंवा 1.5 किलो बाकीचं घ्यायचं आहे. सोयाबीन आणि फक्त बाजरी थोडीशी कमी घ्यायची आहे. ओके, याच्यानंतर आपण याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे, जेणेकरून आपली जी भाकरी आहे ती सॉफ्ट, आणि तव्यावर थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि आपण त्याच्यात डायरेक्ट ॲड करणार आहोत. पाणी गरम झालेलं आहे, आता आपण त्यामध्ये डायरेक्ट पिठामध्ये ॲड करणार आहोत. बस, त्यानंतर आपल्याला हे कणिक जे आहे ते आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. जसं आपल्याला भाकरीला लागतं तसं हे कणिक मळून घ्यायचं आहे. भाकरीचं पीठ आता रेडी झालेलं आहे. ह्याच्यानंतर आपण भाकऱ्याच्या बनवून घेणार आहोत. आपल्याला अशा प्रकारे भाकरी हाताने भाजून घ्यायची आहे. जी काही लोक जी पोळपट लाटणीवर हे करतात तसं स्ट्रक्चर येत नाही भाकरीला. जी आपली हाताची जी मजा आहे कोकणातली, ती तुम्हाला अशी पोळपट लाटणीवर येणार नाही आहे. हातानेच थापून घ्यायची आहे भाकरी. ठीक आहे, इकडे आपला तवा पण रेडी झालेला आहे. आता आपण याच्यावर डायरेक्ट भाकरी टाकू. ह्याच्यावर आपल्याला असं भाकरीवरती पाणी लावून घ्यायचं आहे. जे आपलं सुकं पीठ असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आपल्या चारही साईडने, सगळ्या साईडने आपल्याला हे पाहू शकता मित्रांनो, ही आपली भाकरी रेडी झाली आहे. असते वरती, ती काढायसाठी आपल्याला ते असे फडक्यामध्ये थोडासा ओलसर फडका पाहिजे, त्याच्यामध्ये असं त्याला चांगलं पुसून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पुसायचं ते. असं फोल्ड करायचं आणि असं चांगलं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून जी पावडर वगैरे जी चिटकलेली असेल किंवा काही असेल तर ते आपलं चांगलं क्लीन होईल. जर पीठ अवेलेबल पाहू शकता तुम्ही डाळ आपली क्लीन झालेली आहे. हे फक्त प्रोसेस, समजा तुमच्याकडे पीठ अवेलेबल नसेल तर तुम्हाला तुमच्याकडे घरी उडीद डाळ असेल तर कशी बनवायची ती पद्धत सांगतो तुम्हाला. आता ही आपली उडीद डाळ चांगली क्लीन झालेली आहे. आता त्याला आपण गॅसवर तव्यावर त्याला रोस्ट करून घेणार आहोत.
ह्याला आपल्याला चांगली रोस्ट करून घ्यायची आहे. थोडासा कलर चेंज होईपर्यंत रोस्ट करायचे. तुम्ही पाहू शकता डाळ अशी भाजत आली ना का आपल्याला ती अशी मोकळी मोकळी वाटते. आपल्याला समजून येतं की बाबा ही भाजत आली आणि त्याचा एक छान असा स्मेल सुवास येतो चांगला. डाळीचा जे भाजल्यानंतर जो सुवास येतो त्यानंतर आपण समजू शकता की अजून 2-3 मिनिटं भाजली की आपली डाळ रेडी होऊन जाईल. चांगली भाजून द्यायची. चांगली भाजून घ्यायची डाळ जेणेकरून त्याला टेस्ट पण चांगली येते. जर तुमची डाळ कच्ची राहिली तर तेवढी टेस्ट तुम्हाला पाहिजे तेवढी येणार नाही. पाहू शकता तुम्ही त्याचा कलर चेंज झालेला आहे, ब्राऊन कलर झालेला आहे आणि ही आपली डाळ रेडी झाली आहे. त्यानंतर आपण त्याला ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला मिक्सर लावायचं आहे. आपण ताटामध्ये काढून घेतलं. थोडंसं थंड करत ठेवायचं तिला. पाहू शकता तुम्ही आता त्याला थोडंसं थंड व्हायला द्यायचं. त्यानंतर आपल्याला लगेच मिक्सरला लावून घ्यायचं आहे. ओके, जे आपण डांगर बनवणार आहोत त्याला लागणारं साहित्य: कांदा, कोथिंबीर, मिरची 2 ते 3 मिरची आहे, हिरवी मिरची, आणि हे उडदाचं पीठ. हे उडदाचं पीठ आहे आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला जे आपण प्रिपरेशन करताना दाखवलं तुम्हाला, त्यानंतर ते बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून हे आपल्याला कच्चं नाही राहिलं पाहिजे. कारण आपण याला परत शिजवणार नाही आहोत. हे डायरेक्ट आपण ह्याचं डांगर बनवणार आहोत. त्यानंतर ही राहिली हळद आणि चवीनुसार मीठ. तर आपण बघूया आपण कसं डांगर बनवायचं ते. टाकणार आहोत उडदाचं पीठ जे आपण भाजून घेतलंय ते. त्यानंतर आपण टाकणार आहोत मीठ. त्यानंतर आपण चिमूटभर हळद. त्यानंतर हे कांदे आहेत ते 2 ते 3 बारीक मीडियम साईजचे कांदे आपण कापून घ्यायचे. त्यानंतर बारीक चिरलेली मिरची. त्यानंतर आपण त्यात ॲड करणार आहोत पाणी. पाणी ॲड करून झाल्यानंतर आपल्याला फक्त हे असं मिक्स करायचं आहे चांगलं. हे ह्याला जास्त वेळ लागत नाही, 2-3 मिनिटाचं काम आहे जर आपलं सामान रेडी असेल तर. आणि त्यानंतर वरतून आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत. हे झालं आपलं रेडी डांगर.